एक काहीतरी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आपण एक लोकशाही मार्ग आहे, पण हे मार्ग चुकीचा निवडलेला आहे. आणि ह्या चुकीच्या मार्गात मी लाईव्ह काल 5 घंटे कलेक्टर झोपला होता का? 5 घंटे लाईव्ह तांडव होता, परभणीत तांडव होता आणि मी लाईव्ह पाहत होतो. एक पोलीस डिपार्टमेंटवर पोलीसवाल्यावर हल्ले झाले. झोपले होते प्रशासन? याला कोण जिम्मेदार आहे? गृहमंत्री झोपले होते का? प्रशासन झोपलं होतं का? यांना इनपुट नव्हतं का या गोष्टीचं? कलेक्टर कुठला आहे? आणि कलेक्टरने ही अथॉरिटी तुमच्या कलेक्टर ऑफिस मध्ये जर हल्ला होतो हे निंदनीय आहे. आणि मला मान्य आहे संविधानाच्या प्रती कुठंतरी हे झालं तर मी त्याच्याबद्दल स्वतंत्रता बाळगतो. मला बी त्या गोष्टीचा अभिमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी म्हणणारा माणूस आहे. हे चुकीच्या गोष्टी घडल्या आणि याला प्रशासन जबाबदार आहे. 5 तास तांडव चालला होता परभणीत, प्रशासन झोपलं होतं का? माझा एकच प्रश्न आहे. आता जे नुकसान झालेलं आहे लोकांचं ती भरपाई प्रशासनानं करावं. हे याला प्रशासनच जिम्मेदार आहे आणि देवेंद्र फडणवीस जिम्मेदार आहे. छाती ठोक सांगतो मी. गृह खाते जिम्मेदार आहे. इनपुट नव्हतं का? मी गृहमंत्र्याला फोन केला होता रात्री. टाकू का तुम्हाला? मी त्यावेळी कोर्टात होतो. कोर्टात माझं साक्ष पुरावा चालू होता आणि साक्ष पुराव्याच्या दरम्यान ही घटना घडली मला कळलं. नंतर मी आलो त्यावेळी माझ्या गाडीचे मागचे समोरचे साईडचे सगळे काच आणि साईड ग्लास फोडलेले होते. किती नुकसान झालं? नुकसान तरी जवळपास 9-10 लाखाचं होईल. नवीनच गाडी दिसते. नवीन नाही, कालची जी घटना झाली ती निंदनीय आहे. तसंच जी परवाची घटना झालेली ती पण निंदनीय आहे. परंतु त्याचा निषेध नोंदवण्याची जी त्यांची पद्धती आहे ती समाजाला पटलेली नाही. त्याच्यामुळे इथून पुढे कोणत्याही गोष्टीचा निषेध करायचा शांततेनं करावा असं माझं प्रत्येक परभणीकरांना आव्हान राहील. 2 कॅमेरे नेले तोडून, काठ्या मारल्या, दगड मारले त्याच्यावर कॅमेऱ्यावर आणि ते तुटून गेले दोन्ही बी कॅमेरे आमचे. कोणतं ठिकाण आहे? सोमानी, यशस सोमानी, डॉक्टर सोमानी. हो. दुसरा काय नुकसान? आपले 2च कॅमेरे नेले त्यांनी तोडून. हे काय इथल्या समोर काठ्या मारल्या, मीटर एक. दुसरं काय ना, आमच्या बाजूला काय ते 2-4 मीटर हाणले, ते 2-4 जणांचे हाणले. हो, के बारे में तो भी क्या बोलेंगे. ये मेरी दुकान है बाजू में, उसके कैमरे वगैरह तोड़ दिए. और मेरी गाड़ी बोलो तो ये हमेशा ये पार्किंग में रहती है, ठीक है. और ये गाड़ी थोड़ा अभी तो आगे लिया, उसके पीछे और थी, वो जो खड्डा दिख रहा है अंदर थी, बोलो कम से कम जमीन से समझो 100 फीट अंदर होगी. तो कुछ लोग आए, मैं तो जानता नहीं हूँ उनको, और तोड़ फोड़ कर दिया. ये देखो गाड़ी आपके सामने, पूरा शीशे वगैरह सब तोड़ दिए. और वो तो एकदम नवा गाड़ी है. अभी मैं बोला तो आया था. इसका भी क्या अंदाजा लगाएंगे, लगभग लाख रुपए के आसपास तो नुकसान हो गया. नहीं, पंचनामा अभी तक नहीं हुआ है. नहीं, अभी तक नहीं. प्रशासन से बात किया था मैंने, तो उन्होंने टाइम दिया है कि भाई शाम के टाइम पे हम आएंगे, आपका ये जो है तो हम पंचनामा करके दे देंगे, आश्वासन देकर गए हैं. काल शहरात ज्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची प्रत पडली, त्याच्या संदर्भात जो बंद पुकारण्यात आला होता, त्या बंदला सर्व व्यापारी छोटा असू का मोठा असू, सर्वांनी मोठ्या मनाने त्या ठिकाणी आपले व्यापार बंद ठेवून पाठिंबा दिला होता. परंतु काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी विनाकारण कोणाचे बंद दुकानाचे बोर्ड फोडणे, कॅमेरा फोडणे, छोटे छोटे व्यापारी आमचे या ठिकाणी बसलेले आहेत. त्या व्यापाऱ्यांचे गाडे अक्षरशः नालीत फेकून देणे, जाळून टाकणे, मतलब माल हे करून टाकणे. हे अंदाजे नुकसान हे नाही म्हणलं तरी ₹1 कोटी घरात नुकसान आहे. छोटे मोठे व्यापारी जरी धरले आपण, यांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात. दवाखाने नाही, मोठ्या व्यापाऱ्यांचे झालेत, पण जे छोटे व्यापारी आहेत, हातगाडेवाले आहेत, जे फळवाले आहेत, जे पानपट्ट्यावाले आहेत, जे छोटे छोटे चायचे स्टॉल वाले आहेत, त्यांचे अजिबात कळविले, पण अजून कोणी आलं नाही. एका बाजूचे पंचनामे होतात आणि एका बाजूचे होत नाहीत, अशी दुपट्टी भूमिका शासनाची पण नको या ठिकाणी. कारण नुकसान हे सगळ्यांचंच झालेलं आहे, छोटा असू का मोठा असू. आता प्रशासनाला आपण काय सांगू? प्रशासनाला एकच मागणी आहे की बाबा जे छोट्या व्यापाऱ्याचं नुकसान झालेलं आहे, आता याची गाडी फेकून दिली, छोटा व्यापारी गाड्या फेकून दिला, त्या गाड्यात 15,000चा बिचाराचा माल होता, ते गोपाळांचा, त्याची पानपट्टी नाल्यात फेकून दिली. काय करायचं त्याने आता?
हा एक प्रश्न आमचा मुख्यमंत्र्याला आहे, परंतु वेळेवर तुम्ही आमचे व्यवस्थित पंचनामे करा आणि आम्हाला योग्य ती मदत याकडून आम्हाला मिळाली पाहिजे. कल जो नुकसान, इसमें बहुत ज्यादा नुकसान हो गया, अंदर का पूरा डैमेज हो गया सामान, मोबाइल डैमेज हो गए कस्टमर के, मेरे खुद के थे, लैपटॉप था वो डैमेज हो गया, काउंटर पूरा चूरा हो गया, 11D ग्लास चूरा हो गए, और साथ में चार्जर थे उसके ऊपर भी पूरे डैमेज हो गए, वो ग्लास फूटने की वजह से नहीं है. अभी मेरे खुद की लैपटॉप की स्थिति नहीं है तो दूसरों की क्या करूंगा स्थिति में. क्या बोलना पड़ेगा, चाहे आप जिस तरह से कलेक्टर साहब है, तहसीलदार साहब है, प्रशासन ने भरपाई करके देना अभी चीज की, दूसरा कौन करके देने वाला है.